हे पहा आता हे एवढे सगळे पापड झालेत आपले. त्याचे प्रमाण म्हणजे एवढं होतं. हॅलो, नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना. आता पहा सकाळी सकाळी मुलांचा टिफिन गेला, ते स्कूलला गेले आणि त्याच्यानंतर मी लागली आहे यांचा टिफिन बनवण्यासाठी. आणि आज आहे ना मस्त कोबीची कोरडी भाजी मला बनवून घ्यायची होती. आणि ह्या बरणीमध्ये तेल पण संपलेलं होतं, ती मागे धुतली मी आणि आता छानपैकी भरून घेतली. आणि आजूबाजूने मस्त असं नेहमी पुसत राहिलं ना तर आपण म्हणजे नेहमी क्लीन राहतात तेलाचे भांडे. आणि तो जो रॅक दिसतोय ना समोर, तर तो रॅकमध्ये मला ती ठेवायची, तर ती आता तर नक्कीच मला नेहमी क्लीन करूनच ठेवावं लागत जाईल, कारण मग तो रॅक खराब होईल मग त्याच्यामुळे असं आहे. आणि साधी फोडणी देते मी आता कोबीच्या भाजीला नेहमीप्रमाणे. फक्त मी ना मसाले 2-3 प्रकारचे टाकते. असं आहे ना, कोबी छानपैकी तेलात परतून घ्यायची. जेवढं जास्त तेलात छान परतली ना आपण कोबी, बटाटे, वांगे वगैरे, तेवढी भाजीची चव छान येते. आणि त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, गरम मसाला, चटणी आणि आपली जी काश्मीरी लाल मिरच असते ना ती पण थोडीशी कलर येण्यासाठी टाकून दिली. आणि पहा तुम्ही मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर टाकून आता पुन्हा आहे ना छान परतून घेईल आणि झाकण ठेवून देईल. बिना पाण्याची मी ही भाजी शिजवणार आहे. खूप छान चव येते, फक्त तिच्या तेलामध्ये आणि वाफेमध्ये तिला शिजू द्यायची. आणि त्याच्यानंतर आहे ना भाजीमध्ये मी कधी पण मीठ आहे ना शेवटी टाकते, कारण आपल्याला तिची क्वांटिटी समजून जाते ती किती होणार आहे किंवा काय असं. तर आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मग झाकण ठेवून देणार आहे मी. तर आता स्वयंपाक झालेला होता माझा. आणि यांच्यासाठी ना मी इथून घरून जातात ना तेव्हा पण आहे ना सरबत प्यायला देत असते. आणि तिथं पण ऑफिसला जेव्हा टिफिन घेऊन जातात टिफिनमध्ये पण एक छोटीशी अशी बॉटल आहे ना मी सरबतची भरून त्यांना देत असते. कधी ताक, कधी सरबत, कधी दही असं. कारण आता उन्हाळ्यामध्ये ना खूप गरज आहे म्हणजे शरीरासाठी ह्या गोष्टींची. आणि सोबतच मी पण घेत असते. तर आता एक गोष्ट शिकली मी जेव्हापासून आजारी पडली तेव्हापासून, की स्वतःची काळजी आपण जास्त घेतली पाहिजे, त्याच्यानंतरच आपण आपल्या फॅमिलीची काळजी घेऊ शकतो. तर मी पण सरबत घेऊन घेतलं, कारण मग आता उन्हात काम करायचं होतं मला दिवसभर, पापड आहेत तर तुम्हाला माहितीच आहे. आणि सरबत वगैरे घेतलं छान रिलॅक्स बसून. आणि मेन म्हणजे मी मुलांना पण देते, स्कूलमधून आले की तेव्हा पण त्यांना सरबत बनवून देते. आणि ट्युशनमधून आले की उन्हातून आलेले असतात तेव्हा पण सरबत किंवा मग उसाचा रस असं मी देत असते. तर मुद्दाम सांगितलं की उन्हाळा खूप म्हणजे इतका जबरदस्त असतो ना इकडं आमच्या इकडं जळगावमध्ये. तुम्ही पण जळगाव जिल्ह्यातले असेल तर तुम्हाला माहितीच असेल. तर तुम्ही पण आहे ना ह्या गोष्टी करा तुमच्या डाएटमध्ये, जेणेकरून आहे ना ऊन लागणार नाही. परत आपण कैरीचं पण, चिंचेचं पण हे पण करू शकतो. त्या पण रेसिपी कधीतरी शेअर करेलच तुमच्यासोबत. तर किचन ओटा वगैरे छान क्लीन करून घेतला आणि भांडे राहिले धुवायचे. तोपर्यंत आधी म्हटलं जे आपल्याला पापड करायचे आहेत ना साबुदाणा आणि बटाटाचे, तर त्याच्यासाठी आपण आहे ना कुकरमध्ये बटाटे लावून देऊ म्हटलं, म्हणजे ते कसं होत राहतात, शिट्ट्या होत राहील आणि तोपर्यंत साईडला माझे दुसरे काम होत राहतील म्हटलं. तर एवढे मी 10 किलो बटाटे घेतले होते. आणि त्याच्यापैकी आता छोटे छोटे जे आहेत ना जे म्हणजे मला किस पण करायचा आहे बटाट्याचा, तर त्याच्यासाठी मोठे साईडला काढून ठेवेल म्हटलं. आणि हे जे छोटे छोटे बटाटे आहेत ना ते आता धुवून आहे ना कुकरमध्ये लावून देते मी शिट्टी घेण्यासाठी. आणि तोपर्यंत माझ्या मैत्रिणी पण आल्या होत्या, आपल्या समोरच्या शेजारी वगैरे अशा ताई. आणि त्याच्यासाठी म्हटलं आता पहिले त्यांच्यासाठी चहा ठेवते आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कामाला लागते म्हटलं. तर आता साईडला चहा होतोय आणि तोपर्यंत बटाटे धुवून मी कुकरमध्ये लावून देणार आहे. आणि 2दा कुकर मी लावला, कारण मला घ्यायचे होते 6 किलो बटाटे. तर एका कुकरमध्ये 3 किलो मावले आणि आणखीन दुसऱ्यांदा 3 किलो बटाटे, असे मी 6 किलो बटाटे घेतले. आपण उकळतो कसं उकळून घ्यायचं आणि टाकायला असं टाकून द्यायचं. आणि टाकायला एकदम उकळं असं टाकायचं त्याला, म्हणजे एकमेकाला चिटकत नाही पाहिजे ना, ते असं नको टाकायचं कापडवर नाही तर साडीवर. काल रात्री माऊला विनंती म्हणायची ती बघायला सुरू करून.
तर सोबत आम्ही चहा घेतला आणि त्याच्यानंतर लागली मी पुन्हा माझ्या कामाला. तर 3 किलो बटाट्यांसाठी मी घेतले होते 1 किलो साबुदाणे आणि त्याच्यानंतर आता साबुदाणे मी छानपैकी भाजून घेणार आहे. तरी माझ्या मैत्रिणी थांबलेल्या होत्या, अजून थोडेसे गप्पा वगैरे चालूच होत्या आमच्या आणि चिल्लर कंपनी पण आलेली होती, श्लोक होता, शेवटची ती इशू होती, असं चालू होतं. पा आता थोडंसं सांडलं माझ्याकडून, पण मग गॅस ओटा वगैरे कसं क्लीन आहे त्याच्यामुळे मी वरचे ते साबुदाणे दाणे वेचून परत भरून घेऊ शकते. आणि आता काय करायचं आहे, जे आपण भाजलेले साबुदाणे आहेत ना ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि ते एकाच वेळेला पूर्ण बारीक होत नाही, त्याच्यामुळे काय करायचं, पहिले थोडंसं बारीक झालं की आपण एक चाळणी घ्यायची, आपली पीठ गाळायची किंवा रवा गाळण्याची असते ना ती चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीमधून ना छानपैकी ते गाळून घ्यायचे. परत मग वरती थोडेफार जाळ साबुदाणे आलेले असतात ना ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखीन एकदा फिरवून घ्यायचं. असं करायचं आहे आपल्याला. हे पाहता असं बारीक झालं आणि आता ह्या चाळणीने ना मी छान असं गाळून घेईल आणि खालचं जे पीठ उरणार आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला आपलं बटाटे वगैरे मिक्स करायचे आहेत. मग आणि थोडा वेळ आणखी मैत्रिणींसोबत बसली, त्याच्यात पण वेळ गेला. मुलांची शाळेतून येण्याची वेळ पण झालेलीच होती. साधारण आता वाजले होते 11 साडे 11. परत व्हिडिओ एडिटिंग केला, तो तुमच्यासोबत शेअर केला, त्याच्यात बराच वेळ गेला, म्हणून मला थोडा उशीरच झाला होता पापड बनवण्यासाठी वगैरे. तसं ही सुरुवातीची प्रोसेस झाली तर पापड करायला 2 जण असले ना तर एवढा वेळ लागत पण नाही, एवढे काही कठीण पण नाहीत, खूप सोप्या पद्धतीने हे पापड आपण करू शकतो. पण कसं असतं, जोपर्यंत आपण एखाद्या कामाची सुरुवात करत नाही आणि त्याला म्हणजे आपल्या मनापासून लागत नाही ना तोपर्यंत ते काम पण पूर्ण होत नाही, तेवढंच ते रेंगाळतं असं असतं. तर आता बटाटे मी काढून घेतले कुकरमधून, त्याला थंड्या पाण्यातून काढले लवकर थंड होण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग त्याचे सालं काढून घेतले आणि मग छानपैकी आपली जी किसणी असते ना त्याच्याने किसून घेतले. तुम्ही पुरण करायची आपली जी गाळणी असते ना पुरण बारीक करण्याची त्याच्याने पण करून घेऊ शकता, पण मला यांना आहे ना थोडेसे असे बटाटे दिसले पाहिजे असं आवडतं आणि त्याच्यामुळे मग मी थोडेसे असे जाळ किसणी असते ना आपली त्याच्यानेच केले. आणि दुसरा कुकर मी लावलेला होता, तोपर्यंत म्हटलं आता भांडे धुवून घेते, म्हणजे त्या कुकरच्या दुसरा 3 किलो बटाट्याच्या शिट्ट्या ज्या लावल्यात ना तोपर्यंत हे पण काम माझं होऊन जाईल म्हटलं. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ते बटाटे थंडे केले, पुन्हा त्याचं पण किस केला आणि मग आता हे सगळं मिश्रण मी एकत्र करते आहे. तर आता इकडे आहे ना तुम्हाला जेवढे तिखट हवे वगैरे तेवढी तुम्ही चटणी टाकून घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ, अशा दोघी फक्त 2च गोष्टी याच्यात टाकायला लागतं, फक्त चटणी आणि मीठ. काही जण ना हिरव्या मिरचीचे पण करतात, ते तशी पण खूप छान लागतात आणि काही जण फक्त फिके म्हणजे फक्त मिठाचे असे पण करतात, ते पण खूप छान लागतात. साईडला गरम पाणी करून ठेवायचंय, म्हणजे कसं आपल्याला जर वाटलं की थोडं पीठ कडक होतंय तर आता तुम्ही बघताय पातेली पडलेली आहे, सांडशी पडलेली आहे साईडला, तर मला पण थोडंसं पाणी लागलं होतं गरम आणि ते मी टाकलं त्याच्यामध्ये आणि पुन्हा आहे ना एकदम मस्त एकजीव करून घेतलेलं आहे. आणि अशी आपण लाटी करून बघायची आहे हातावर घेऊन आणि खूप सोप्या पद्धतीने आपल्याला ते करता येणार आहे. असं आपल्याला समजून जातं की आता याचा गोळा बनतोय, म्हणजे मशीनमध्ये आपल्याला छान दाबता येईल असं. तर आता तयारी केली मी वरती गच्चीवर घेऊन जाण्याची, सगळं सामान, मेन कापड आहेत 2 ते पण घेतले आणि पीठ घेतलं. आता चला मग निघूया वरती गच्चीवर जाण्यासाठी. ऊन तर खूप आहे, कारण आता साधारण वाजले होते 11:30 पावणे 12, तुम्हाला तर आधीच म्हटलं. सगळी पूर्वतयारी केली आणि इकडं वरती सगळ्या वस्तू आणल्या. त्याच्यानंतर आता मी बसली इकडं पापड दाबण्यासाठी. आता मशीनवर आहे ना खालून एक पिशवी ठेवली, तेल लावलं त्या पिशवीला, तिथं वरती लाटी ठेवली आणि वरतून पण एक पिशवी जी ठेवायची असते ना आपल्याला त्याला पण तेल लावून घेतलं आणि मग असं आपल्याला मशीनमध्ये हे पापड दाबून घ्यायचे असतात. तर काही जास्त त्याला मेहनत नाही आहे, फक्त कसं आहे प्रत्येक वेळेला एकटा माणूस जर असला ना, म्हणजे एकटी स्त्री जर असली, माणूस तर करणार नाही ऑब्व्हियसली, ठीक आहे करत पण असतील मला काही माहीत नाही, सहज मजाक केली. आणि आता इकडे आहे ना म्हणजे एक पापड झाला, परत मग मी पापड टाकण्यासाठी प्रत्येक वेळेला एक पापड उघडून टाकण्यासाठी ना मग जास्त वेळ जातो. तर त्याच्यामुळे ना जर 2 जण असले, एक जण पापड दाबून देण्यासाठी, एक जण करण्यासाठी, तर मग ते पटापट होतात. कृष्णाची पण मदत झाली मला खूप, आहे ना कृष्णा? तू आली ना बेटा म्हणून पटापट होऊ लागले, नाही तर मग आहे ना तुला आवडतं का खायला? हे पा कशी मस्त करते कृष्णा पण.
कृष्णा आली ना तेव्हा मग माझे पटापट होऊ लागले पापड. नाहीतर मी एकटी ते मशीनने दाबत होती आणि टाकत होती ना तर खूप वेळ लागत होता. आणि ती पण आहे ना मस्त छान असे दाबून देते पापड. तर आता पटापट होतील आमचेवाले. आणि ह्या पापडांना आहे ना 2 जण लागतात, कारण हे आपण वेगळ्या डालकीवर आधी टाकू आणि मग एकदाच टाकू असं नाही करावं लागत. याला ना डायरेक्ट आपण जिथे उन्हात सुकवायचं आहे ना तिथे टाकावं लागतात पापड. त्याच्यामुळे एक पापडासाठी उठावं लागतं जो मशीनवर दाबणारा असतो त्याला. त्याच्यामुळे एकट्याचे नाही ते पापड 2 जण लागतातच हे पापड करण्यासाठी. आणि मला कृष्णाची मस्त मदत झाली. थँक्यू बेटा. वेलकम. आता हे इकडे आहे असे पापड झाले आपले बरेचसे. त्याला आता थोडंसं राहिलेलं आहे पीठ आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. चला. तर आता पहा हे एवढे सगळे पापड झालेले आहेत आपले. आणि हे याचं प्रमाण म्हणजे एवढं होतं 6 किलो बटाटे आणि 1 किलो साबुदाणे असं होतं. आणि आता मी तुम्हाला तळून दाखवते. आणि तुम्ही बघताय की मस्त असे छानपैकी सुकून गेलेले आहेत मस्त. थोडे शेवटीचे जे होते ना ते थोडेसे ओलसर राहिलेले. त्यांना आता उद्या परत ऊन दाखवून देईन मी. आणि हे पापड मस्त असे कडक सुकलेले आहेत. आणि आता मी तळून दाखवते तुम्हाला. चला दांडू पेटा. मला हे तळून दिली. आणि मग थोडासा चटका पण लागला. हे किती सुंदर दिसत. महाराज की जय. सिद्धार्थ श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रय प्रभु महाराज की जय. श्री गोविंद प्रभु. तर आता पापड तळले. देवाला आधी उपार दाखवला आणि केशवलाच सांगितलं होतं. आणि तो देवाचा कशी गर्जना करत होता तर. आणि त्याच्यानंतर त्यांना म्हटलं खाऊन दाखवा मला. छान झाले ना. साबुदाण्याचे ना मग बटाट्याचे साबुदाण्याचे भारी झाले ना. खूप वेळ झाला होता पापड वगैरे हे करून. आणि त्याच्यानंतर मग केशवला ट्युशनला सोडायला गेली. आणि तेव्हापासून जो पार्लरमध्ये सगळ्या बाया सुरू झाल्या तर संध्याकाळी 7-7:30 वाजून गेले. तोपर्यंत पार्लरमध्ये खूप गर्दी होती. आणि मग त्याच्यानंतर घरात आली आणि मग स्वयंपाकाची तयारी केली. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्हाला पण अशी रेसिपी आवडली असेल पापडाची तर लाईक करा, करून बघा तुम्ही सुद्धा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.